मुलांसाठी आज आपण हेल्दी, चीझी आणि इझी बर्गर बनवू. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी पोहे टाकायचे, मिक्सरमध्ये फिरून पावडर करायची. एखाद्या बाउलमध्ये काढूया, चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडं-थोडं पाणी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गोळा तयार करायचा. थोडंसं मी इथे 1 चमच तेल पण टाकलंय, म्हणजे ना हा गोळा छान मऊ होतो आणि एक 5 मिनिटं आपण मुरण्यासाठी साईडला ठेवू. चॉपरमध्ये काही भाज्या टाकायच्या, तर कांदा, शिमला मिरची आणि गाजर टाकली आहे. छान चॉप करून घ्यायच्या. कढईत जवळपास 1 चमच मी तेल टाकलेलं आहे आणि तेलात आपल्याला ह्या भाज्या छान 2-3 मिनिटं परतून घ्यायच्या आहे. बघू शकता भाज्या छान परतून झाल्या आहे. तर यामध्ये आपण ना पनीर खिसून टाकायचं आणि त्याचबरोबर एक उकळलेला बटाटासुद्धा. भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. पहिले हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता काही बेसिक मसाले टाकूया. तर थोडंसं लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, चाट मसाला आणि थोडासा आमचूर पावडर टाकला आहे. टेस्ट खूप छान येते. चवीपुरतं मीठ टाकलंय, सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि बघू शकता मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर एखाद्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी साईडला काढूया, म्हणजे हे लवकर थंड होतं. आता आपलं पीठ ना एकदम व्यवस्थित मळून घेऊया आणि यातला आपण एक गोळा काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं किंवा मग तुम्ही पिठात सुद्धा घोळवून घेऊ शकता आणि मग लगेच आपण अशा पद्धतीने एक चपातीसारखी लाटून घ्यायची आणि मग त्यानंतर ना आपण राउंड शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. बर्गर आपल्याला बनवायचे आहे, तर थोडं राउंड शेपमध्ये हव्या त्या आकारात तुम्ही कट करून घेऊया. त्यानंतर आपण जो तयार केलेली स्टफिंग आहे ती लावायची, थोडंसं चीज लावायचं आणि अशा पद्धतीने हे बर्गर्स तयार करून घ्यायचे. आता हे बर्गर्सना आपण एक 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घ्यायचे आणि तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, पांढरे तीळ टाकायचे आणि हे बर्गर्स आपल्याला अलटून-पलटून छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहे. आणि बघू शकता मस्त आपले हेल्दी असे बर्गर्स तयार आहेत. तर मुलांसाठी एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा.